चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत आज पीटीएम अ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ या दोन संघांदरम्यान सामना झाला. यामध्ये पूर्वार्धात दोन्ही संघांकडून वेगवान आणि खोलवर चढाया झाल्या. दोन्ही संघाच्या गोलरक्षकांनी आपली गोलजाळी सुरक्षित ठेवण्यात यश मिळवलं. मध्यंतरापर्यंत सामना गोल शून्य असा बरोबरीत राहिला. उत्तरार्धात मात्र पीटीएमच्या निवृत्ती पवनोजी, यशराज कांबळे, प्रथमेश हेरेकर यांनी केलेल्या चढाया बुधवार पेठच्या बचावफळीनं रोखल्या. तर बुधवार पेठच्या हर्ष जरग, रविराज भोसले, टी.एम. विष्णू यांच्या चढाया वाया गेल्या. सामना संपण्यास शेवटची 3 मिनिटं बाकी असताना बुधवार पेठच्या हर्ष जरग यानं चेंडूवर ताबा मिळवत चेंडू पीटीएमच्या गोलक्षेत्रात आणला. यावेळी पीटीएमकडून जरग याला रोखण्याचा प्रयत्न झाला, पण जरग यानं अत्यंत चपळाईनं खेळाडूंना चकवा देत सामन्याच्या 77व्या मिनिटाला डाव्या पायानं मारलेला जोरदार फटका गोलरक्षकाला चकवून चेंडू गोलजाळीत विसावताच बुधवारपेठ समर्थकांनी स्टेडियममध्ये एकच जल्लोष केला. बुधवारपेठ संघानं हा सामना 1-0 गोलनी एकतर्फी जिंकला. बुधवारपेठचा हर्ष जरग हा सामनावीर ठरला. सामन्यानंतर पीटीएम आणि बुधवारपेठ या दोन संघांमधील खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांच्यामध्ये वादावादीचा प्रसंग घडला. संयोजकांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वादावर पडदा पडला. उद्या गुरुवारी खंडोबा तालीम मंडळ अ विरुद्ध वेताळमाळ तालीम यांच्यात दुपारी 4 वाजता सामना होणार आहे. दरम्यान सामना संपल्यानंतर बुधवारपेठ आणि पाटाकडील संघाच्या खेळाडूंमध्ये वादावादी झाली. यावेळी शिवीगाळ करत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. यावेळी दोन्ही संघ व्यवस्थापनाच्या सदस्यांनी मध्यस्थी केली, मात्र या घटनेचे पडसाद मैदानाबाहेर सुद्धा उमटले. दोन्ही गटाचे समर्थक समोरासमोर आले. त्यांच्यात वादावादीला सुरुवात झाली. वाहतूक नियंत्रण शाखेचे पिंटू खाडे, जितू शिंदे तसंच राजवाडा पोलीस ठाण्याचे शिवाजी पाटील आणि कर्मचाऱ्यांनी संघाच्या समर्थकांना पांगवलं.